36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला. बार्शी टाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारानं भाजप आमदार हरीश पिंपळे यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार आहे. कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनांची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परस्पर पैसे घेत गुरांचे वाहन सोडून देण्यात आले. भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी असं म्हटलेलं आहे. ठाणेदार अर्थातच पोलीस अधिकाऱ्यानं शिवीगाळ केल्याची तक्रार आमदार हरीश पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे. शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आमदार हरीश पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑडिओ क्लिप सुद्धा पाठवली आहे. ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शिवीगाळ प्रकरणी भाजप आमदाराच्या आरोपानंतर बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. नेमके पोलिसांकडून आमदाराला झालेली शिवीगाळ प्रकरण कुठल्या स्तरावर जात आहे हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामध्ये पोलिसांवर काय कारवाई होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आवाज नाही येत आहे का? गाडीवर आम्ही आवाज नाही येऊन राहिला. अरे कोणा गाडीवर आहे माझा तू सांगून राहिला? कुठं गाडी सोडली रे? कोणा गाडी सोडली? आमदारला चुकल्या सांगून राहिला माझा चोदा. गाडी थांबव. चूत मारीच्या गाडी थांबव ना तिथं साल्या भाडव्या. अबे गाडी थांबव ना भाडव्या तू. हा कुठे गाडी आहे रे ते? ढोराची गाडी कुठं आहे? हॅलो. हा कुठं ढोराची गाडी आहे? हॅलो. अबे आवाज नाही येता का बे? बैरा का रे? तुझ्या मायानं बैरा पैदा केला का साल्या चुतिया? हॅलो. आवाज नाही येता का भाडव्या? तुझी माय जाऊन टाकेल की खानदान जमीन. कुठं सोडले रे माझ्या माणसाला गाडी? हॅलो. साले चुतिया तू काय सांगितलं ते आमदारला? हॅलो. लवड्या तुझी गाडी कुठं सोडली? गांडूची औलाद. हॅलो. आमदार हरीश मारुतीप्पा पिंपळे मूर्तिवर मतदारसंघ 32. माझ्या मतदारसंघात 2.5 तालुके आहे. मूर्तिवर बार्शी टाकळी आणि अकोला तालुक्यातले 2 जिल्हा परिषद सरकार. तर बार्शी टाकळीला रात्री 11 वाजता अकोला बार्शी टाकळी पिंजर रस्त्यावर एक संशयास्पद ट्रक चालू होता. MH 19 5533. तर तो ट्रकमध्ये खटखट आवाज येऊन राहिला. तर त्या ट्रकच्या मागे माझा कार्यकर्ता हरीश वाघ पिंपळकुटा होता. त्यांनी मला फोन केला की भाऊ हा ट्रक येणं खळगपुऱ्याच्या तिकडून टाकला, नॅशनल हायवेनं न नेता. तर या ट्रकमध्ये ढोरं असल्याचा संशय आहे. मी ठाणेदाराला फोन केला. ठाणेदार बार्शी टाकळी टुनकुनवार जे नशेत धूत होते त्यांनी मला विचारलं तुम्हाला कोणी फोन केला? मी सांगितलं हरीश वाघनं. हरीश वाघले शिव्या देऊन दिल्या. हरीश वाघनं मला परत फोन केला, भाऊ हा शिव्या देऊन आला. मग मी त्याला फोन लावला, त्यांनी मलाही शिव्या देऊन दिल्या घाणरड्या. तर असे ठाणेदार जर ठाण्यात असतील आणि कर्तव्य न करता एक लोकप्रतिनिधी शिव्या देतील, एक सुधार नागरिक कार्यकर्त्याला शिव्या देतील, तर कायद्याचा धाक कसा राहील? म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे रात्री तक्रार केली, ऑडिओ क्लिप पाठवली, आमचे अध्यक्ष नार्वेकरजी साहेबांच्याकडे पाठवली, SP-ना पाठवली, ॲडिशनल SP पाठवली, DISP-ला पाठवली. रात्री त्यांचं मेडिकल केलं आणि त्यांना निलंबित करा, त्यांची चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आहे माझी आणि त्याला धडा शिकवा. जय हिंद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नितीन ताले, अकोला.